पुंडलिक नावाचे टेकडीवरचे पीस, सदाशिवपेठ पुणे साहित्य संस्कृतीची जणू पूर्वापार खाणच. सत्यकथेचे लेखक, तरल पोपटी चौकट लिहिणारे, सतीकथेच्या वादळाला सामोरे जाणारे, माता द्रौपदी लिहिणारे, इतिहासाने मौन बाळगलेल्या चारवाकवर नाटक रचणारे असे विद्याधर पुंडलिक. ही आणि इतकीच काही त्यांची ओळख नाही. रागिणी पुंडलिक यांचे पती आणि पुत्र संजय, अश्विन आणि चंदा यांचे प्रेमळ अण्णा, नातवंडांचे लाडके आजोबा, ही त्यांची कौटुंबिक ओळख. एवढ्यावरच पुंडलिक पुराण संपत नाही. ते क्रिकेट उत्तम खेळायचे. त्यांनी त्यावेळेला 10 विकेट्स घेतल्या होत्या आणि त्यांना अवतार मेहरबाबांकडनं एक सर्टिफिकेट सुद्धा त्यावेळेला मिळालं होतं. तर तसं ते खेळात बुद्धिबळ चांगलं खेळायचे. डेक्कन कॉलेजच्या टेनिस ग्राउंडवर टेनिस खेळणारे अण्णा मला फार डोळ्यासमोरच आहे. त्यांचा दी.बा. मोकाशींचा असलेला शेजार श्री ज. जोशी, जयवंत दळवी, ज्ञानेश्वर नाडकर्णी अशा मित्रांशी जपलेला मैत्रीबंध, मांजर प्रेम, विसर भोळेपणा असे साधे सुधे विद्याधर पंत पुंडलिक. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हे व्यक्तिसाहित्यिक पुंडलिकाचे दर्शन. जळगावात जन्म झालेल्या पार्वती आणि गंगाधर पंत यांचे तिसरे चिरंजीव म्हणजेच विद्याधर यांचं बालपण, शालेय शिक्षण तिथंच झालं. समाजशास्त्र विषयात M.A. पूर्ण केल्यावर विजापूरच्या विजय महाविद्यालयात ते शिकवत होते. पुण्यातील सुलोचना लघाटे यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या रागिणी विद्याधर पुंडलिक झाल्या. पुढे ते दाम्पत्य मुंबईला आलं. त्यांची सिद्धार्थ महाविद्यालयात प्राध्यापकपदी निवड झाली तेव्हा काही काळ ते मुंबईकर झाले. पुढे पुंडलिक पुण्यात स्थायिक झाले. पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट संपादन केल्यावर दारावर डॉक्टर अशी पाटी लावावी असं पत्नी रागिणी यांनी सुचवलं. तेव्हा समाजशास्त्र विषयी काही असेल तेव्हाच मी डॉक्टर, एरवी मी लेखक असे त्यांनी सांगितले. त्यांच्या साहित्यामध्ये जाणीवपूर्वकता आहे, तसंच अनपेक्षितता आहे, वैचारिकता आहे, तसंच भावपूर्णता आहे आणि उत्स्फूर्तता आहे, तसंच अतिशय कौशल्यपूर्णता सुद्धा आहे. या सर्व गोष्टींचा अतिशय सुमेळ म्हणावा अशी निर्मिती ही पुंडलिकाने केली आणि म्हणून त्यांचं नाटक आणि त्यांच्या एकांकिका यांची दखल सुद्धा आपल्याला घ्यावी लागते. 1951 मध्ये पहिली कथा 12 वर्षानंतर सत्यकथेत छापली गेली. तेव्हापासून कथाकार पुंडलिक कारकीर्द सुरू झाली. वॉर्ड नंबर 7 या कथेत मला माझा आदिस्वर सापडला असे खुद्द पुंडलिक यांनी नमूद करून ठेवलं आहे. गाडगीळ, गोखले, भावे या नवकथाकारांच्या नामावलीत पुंडलिक हे नाव जोडलं गेलं. श्रीपू राम पटवर्धनांच्या चिकित्सक संपादकीय दृष्टिकोनातून त्यांची कथा संस्कारित झाली. कथा साधारणतः 40-50 वर्षांपूर्वी लिहिलेल्या गेलेल्या आहेत, पण तरीही त्या कथांवरती काळाचा परिणाम फारसा झालेला जाणवत नाही. त्यामुळे आज सुद्धा माझी पिढी किंवा माझ्या आधीची पिढी किंवा माझ्या नंतरची पिढी जेव्हा आम्ही ह्या कथा वाचतो तेव्हा अशा कथा आजही तरुण पिढीला भावतात. आणि केवळ त्या भावतातच असं नाही, तर त्या कथा त्यांच्या प्रायोगिकतेला किंवा प्रयोगशीलतेलाही खुणावत राहतात. बाह्य जगात सत्यकथा आणि घरात पेन डायरी देऊन कथाबीजे लिहित राहा असा आग्रह धरणारी सहचारिणी लाभल्याने कथालेखन फुलत राहिले. आजी शरण येते या कथेला 1957 मध्ये सत्यकथेचे उत्कृष्ट कथेचे बक्षीस मिळाले. त्यांनी कथांमधून मृत्यूची विराट रूपे, लहान मुलांचे भावविश्व चित्रित केले आणि अर्थपूर्ण अनुभवही मांडले. कथा लिहिताना
त्यांच्यातील समीक्षक जागरूक असायचा आणि मार्जार प्रेम तर जगजाहीर होते. तसा त्यांना एक मार्जार कोश लिहायचा होता. त्यांनी एकांकिका माध्यमही ताकदीने हाताळले. स्वतःच्या अखेरची रात्र कथेवरून लिहिलेली चक्र ही एकांकिका आजही मैलाचा दगड मानली जाते. याच एकांकिकेला सोव्हिएत लँडचा शांतता पुरस्कार प्राप्त झाला होता. रंग प्रार्थना, पोपटी चौकट या एकांकिका पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत गाजल्या. महाभारताच्या चिंतनातून माता द्रौपदी हे 3 अंकी नाटक रंगायनने केले. पौराणिक नाटकाचा मानदंड अशा शब्दात समीक्षक पुष्पा भावे यांनी त्यांचं कौतुक केलं. पुढे त्यांना व्यक्तिचित्रे लिहिण्याचा फॉर्म सापडला. पुग सहस्रबुद्धे, काणेकर, श्रीपू, प्राध्यापक नारळकर, साने गुरुजी, सावरकर, त्र्यंश शेजवलकर अशा नामवंत व्यक्तींवर आवडलेली माणसे हे पुस्तक लिहिले. त्याला महाराष्ट्र राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला. शाश्वताचे रंगच्या निमित्ताने आस्वादक ललित लेखन गोम कुलकर्णी यांच्या सहकार्याने पुंडलिक यांनी दलित साहित्यावर संशोधनपर पुस्तक लिहिले. फॅन्टसीच्या अंगाने लिहिलेल्या कथांचा फॅन्टाशिया प्रसिद्ध आहे. काही वैचारिक पुस्तकांचे अनुवाद, मोजक्या दीर्घ कथांचे लेखनही त्यांनी केले. 1974च्या सत्यकथा दिवाळी अंकातील सती कथेमुळे साहित्य विश्वात वादळ निर्माण झाले. आजही पुंडलिक म्हटले की सती, चक्र यांचा उल्लेख अपरिहार्य. माळ कथेला कॅप्टन गो गम लिमये पारितोषिक, पोपटी चौकटसाठी राज्य शासन पुरस्कार असे अनेक मानसन्मान वाट्याला आले. पत्नी रागिणी यांच्या साथ संगत या चरित्र लेखनातून विद्याधर यांच्या सांसारिक आणि साहित्यिक जीवनाचा पट मांडला. जिथे जाईन तिथे मी चमकेन असे आत्मविश्वासपूर्वक म्हणणाऱ्या पुंडलिकांनी महाप्रस्थान कादंबरी लिहिण्याचा संकल्प केला. पण तो अपूर्ण ठेवून ते महायात्रेला निघून गेले. पुंडलिकांच्या साहित्यातील डोळस प्रायोगिकता, प्रत्ययकारक शब्दशैली आणि अस्सल वाटतील असे जीवनानुभव आपल्याला साहित्यानंद देत असतात. आजही त्यांची पोपटी चौकट खुणावते, माता द्रौपदी अस्वस्थ करते. असं चिरंतन साहित्य देणाऱ्या पुंडलिकांचे स्थान आम्हा वाचकांच्या मनाच्या गाभाऱ्यात कायम अभंगच राहणार. आणि हो, मोठेपणी अन्नपूर्णा देवीप्रमाणे सतारवादिका हो असा जिला अण्णा पुंडलिक यांनी आशीर्वाद दिला होता, ती मोनिका गजेंद्र गडकर आज छंद म्हणून सतार वाजवते. आणि सुप्रसिद्ध लेखिका, संपादिका म्हणून त्यांचा साहित्यिक वारसाही जपते आहे.